गवळीचे आहेत. राष्ट्रवादी पक्षाचं काम करतात ते अजितदादा पवार, म्हणजे सत्तेमध्ये जो पक्ष आहे त्या पक्षाचं काम करतात ते. आणि अगोदर बी त्यांनी वेगवेगळ्या पक्षात म्हणा, सामाजिक कार्यात म्हणा, धार्मिक कार्यात म्हणा त्यांचा नेहमी सहभाग असतो. आणि लोणी गवळीसह मेहकर मतदारसंघाचा पूर्ण अभ्यास आहे त्यांना. आणि जी काही विकासात्मक कामे असतील किंवा जनतेच्या समस्या असतील ते वेळोवेळी लक्ष ठेवून असतात ते. आणि अनेक तक्रारी त्यांनी केलेल्या आहेत. म्हणजे जे बोगस कामं झालेत, चांगल्या कामाची तक्रार शक्यतोवर कोणी करतच नसते. जे निकृष्ट कामं झालेली आहेत, बोगस कामं होत आहेत, त्याचं सुद्धा भरपूर त्यांनी इथं आणलेले फायली वगैरे. आणि मंत्र म्हणजे विधानसभेत जाऊन आलेले, नागपूरला जेव्हा अधिवेशन चालू होतं विधानसभेचं त्यावेळेस सुद्धा ते जाऊन आलेले आहेत. म्हणजे संबंधित मंत्र्यापर्यंत सुद्धा त्यांनी त्या फाईल, ती तक्रारी आणि वस्तुनिष्ठ आहेत. म्हणजे जे काय असेल तेच. काही ठेकेदारांना चांगलं काम केलेलं आहे. अगोदर आमची काल एक मुलाखत झाली, थोडीफार आम्ही गप्पा मारल्या. चांगल्याला चांगलंच म्हणतात ते, वाईटाला वाईटच म्हणतात, असं स्वभाव आहे त्यांचा. म्हणजे जाणीवपूर्वक कोणाला बेजार करायचं नाही. आणि सध्या जिल्हा परिषद निवडणुकीचं वातावरणच आहे. पाटीलच नाही पण भरपूर मंडळी आता प्रकाशमध्ये येतीलच माईकवर, इकडं तिकडं त्यांचं कार्य त्या ठिकाणी चालू आहे. आणि राष्ट्रवादीकडून त्यांची इच्छा आहे अजनी बुद्रुक सर्कलमध्ये भरपूर पक्षाचे लोक बी येतात त्या ठिकाणी. आणि वेळेवर मग जर महायुती झाली समजा, मग त्यांची पुढची भूमिका काय असेल ते स्वतः सांगतील. आणि काय तक्रारी येतात, कुठपर्यंत पोहोचले ते, मंत्र्यांनी काय आश्वासन दिलं, अधिकारी किती कामं करतात, ठेकेदार काय काय करून राहिले, ह्या गोष्टी ते त्यांच्या तोंडून सांगणार आहेत आपल्याला. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आले, वेळ दिला त्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद आहे. विदर्भ सत्तेची चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सुरुवातीला तुम्हाला राजकारणामध्ये आणि समाज कार्य करायला किती वर्ष झाले सुरुवातीपासून? तसं आता प्रत्यक्ष राजकारण म्हणता येणार नाही, परंतु समाजकारणामध्ये मी जवळपास मागच्या 15 ते 20 वर्षापासून कार्यरत आहे. बर. त्याला कारण असं आहे की मी लोणीगवळी या गावचा रहिवासी असून लोणीगवळीचे जे काही रावसाहेब परिवार, जी आमची फॅमिली ही बऱ्याच वर्षापूर्वीपासून समाजकारणात आणि राजकारणात सक्रिय आहे. त्याचबरोबर आपल्या या बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र जे सध्या केंद्रीय मंत्री आहेत, नामदार प्रतापरावजी जाधव साहेब, हे आमचे जिजाजी आहेत. म्हणजे राजेश्रीताई प्रतापराव जाधव ही आमची बहीण आहे. त्याच्यामुळे काय की सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून शिवसेना या पक्षामध्ये मी कार्यरत होतो. जवळपास 10 ते 12 वर्ष मी शिवसेना या पक्षामध्ये त्या ठिकाणी एक दुसऱ्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम केलंय. त्यानंतर मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वात ज्यावेळेस 99ला स्थापन झाली, तर त्यावेळेला मी थोडा शरदचंद्र पवार साहेब यांच्या सगळ्या व्यक्तिमत्वाला मी थोडा प्रभावित झालेला एक कार्यकर्ता होतो. आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून जे काही महाराष्ट्रामध्ये विकास कार्य झाले, जे काही समजा त्या ठिकाणी कामं केले गेले, याला प्रभावित होऊन मी 2012 पासून सन्माननीय त्यावेळेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मी सहभागी झालो. आणि तेव्हापासून आज तक आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्येच आहे. मध्यंतरी आता बरेचसे नेते आले गेले, परंतु मी 2012 पासून मग ते सरदार साहेबांची निवडणूक असो, डॉक्टर शिंगणे साहेबांच्या 2 लोकसभेच्या निवडणुका असो, किंवा मग आपले इंगोले साहेब जे उभे होते तर त्यांच्या, आणि त्याच्यानंतर माननीय सुबोधभाऊ सावजी यांच्या नेतृत्वात आणि त्यांच्या जिल्हा परिषदमध्ये त्यांच्या सुनबाई ज्या उभ्या होत्या तोपर्यंत, म्हणजे माझा सख्खा भाऊ ज्यावेळेला शिवसेनेच्या पंचायत समितीच्या धनुष्य या निशाणीवर लढत होता, त्यावेळेला मी राष्ट्रवादीच्या सायलीताई सावजी यांच्या सोबत त्या ठिकाणी काम केलंय. मधात आता आमचा पक्षही स्प्लिट झाला. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आम्हाला घड्याळ मिळालं आणि पक्षाचं नाव मिळालं. तर मी आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांचा जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये मी सध्या सक्रिय आहे. पाटील साहेब, तुम्ही सांगितलं सर्व तुमचा इतिहास, समाजकार्य असेल, राजकारण असेल, कोणत्याही पक्षात जरी राहिले तुम्ही सांगितलं तुमचे भाऊ उभे होते शिवसेनेकडून, पण तरी सुद्धा तुम्ही राष्ट्रवादी सोडली नाही. म्हणजे पक्षासोबत तुम्ही एकनिष्ठता ठेवली शेवटी. नाही तर भाऊ म्हणल्यावर एका ठिकाणी होऊ शकतात, आहे का नाही? या गोष्टी आपण राजकारणामध्ये पाहिलेल्याच येतात. तरी पक्षासोबत एकनिष्ठ राहिले तुम्ही. काय सांगता येईल, एवढ्या मोठ्या फाईल आणल्या तुम्ही, मंत्रालयापर्यंत गेले, तुमच्या सर्कल मधले कामं, मेहकर मतदारसंघातील कामं, काय सांगता येईल का काही? मी आता यावेळेला जे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये गेलो, यापूर्वी सुद्धा मी
प्रत्येक वेळेला म्हणजे दरवर्षी विदर्भाचं म्हणून जे नागपूरला अधिवेशन होते तर त्या अधिवेशनाला मी आवर्जून जात असतो. म्हणजे जसं आता वारकरी संप्रदायातले लोक हे आषाढी मध्ये पंढरपूरला जातात. ते माझं तर असं म्हणणं आहे की जे राजकारणी लोक येतात, जे राजकारण करतात आणि जे विदर्भात राहतात, त्यांनी हिवाळी अधिवेशन जे आपल्या नागपूरला होते त्या नागपूरच्या अधिवेशनाला एक भेट दिलीच पाहिजे की विदर्भासाठी हे विशेष करून जे अधिवेशन घेतले जाते, निदान या अधिवेशनामध्ये विदर्भासाठी काय काय गोष्टी होतात, आपल्या जिल्ह्यासाठी काय गोष्टी होतात, आपल्या तालुक्यासाठी, आपल्या गावासाठी काय नेमकं तिथं होतं ते प्रत्येक राजकारणी माणसाने ते पाहायलाच पाहिजे. बरोबर. अशा अनुषंगानं मी सातत्यानं जे नागपूरच्या अधिवेशनामध्ये जातो तर यावेळेस सुद्धा मी गेलो आणि यावेळेला मी माझ्या 5 तक्रारी ज्या आपल्या बुलढाणा जिल्ह्याच्या पर्यायानं आपल्या मेहकर तालुक्याच्या आणि माझा जो अंजनी बुद्रुक जिल्हा परिषद सर्कल जे काय आहे ज्याच्यामध्ये माझं गाव आहे, मी ज्या सर्कलमध्ये आहे त्या सर्कलच्या अनुषंगानं जवळपास 5 तक्रारी मी त्या ठिकाणी घेऊन गेलो होतो. प्रामुख्याने मागील 1 ते 1.5 वर्षापूर्वीपासून आपल्या या संपूर्ण मेहकर तालुका म्हणजे मेहकर तालुका, लोणार तालुका आणि पर्यायानं सगळा बुलढाणा जिल्हा जलजीवन मिशन ही जी एक केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने एक महत्वाकांक्षी जी योजना होती आणि या योजनेचा जो काही समजा एक बट्ट्या बोळ आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेला आहे, नागरिकांना स्वच्छ आणि त्या ठिकाणी मुबलक पाणी मुबलक आणि नळपोच म्हणजे घरपोच पाणी मिळावं अशा अनुषंगानं ही एक मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून नागरिकांसाठी, महिलांसाठी जी योजना केंद्र सरकारने राज्य सरकारने आपल्याला दिली, या योजनेचा जो काही बट्ट्याबोळ झालेला आहे जिल्ह्यामध्येच पूर्ण, हा बट्ट्याबोळ आहे ना, मी मागील 1.5 वर्षापूर्वीपासून संबंधित जे काही पाणी पुरवठा विभाग बुलढाणा आहे, आपलं मेहकर पंचायत समितीचा जो पाणी पुरवठा विभाग आहे, या विभागाला सातत्याने मी त्या ठिकाणी तक्रारी करत आलो. परंतु ज्या ठेकेदारांनी हे कामं घेतलेलं आहेत, म्हणजे मी जबाबदारीपूर्वक सांगतो की शिवसेना शिंदे गटाचे जे काही गुलाबराव पाटील म्हणून पाणी पुरवठा मंत्री आहेत आणि या पाणी पुरवठा मंत्र्याच्या आशीर्वादानं आपल्या बुलढाणा जिल्ह्यात जलजीवन मिशनचे कोट्यवधी रुपयाचे जे कंत्राट आहेत, जे टेंडर आहेत, ते शिवसेना शिंदे गटाच्याच ठेकेदारांना त्यांच्याच बगलबच्च्यांना ते दिले आहेत. आता वर सरकार त्यांचं मागील टर्म मध्ये एकनाथराव शिंदे साहेब हे मुख्यमंत्री होते आणि पाणी पुरवठा मंत्रालय हे शिंदे गटाकडेच होतं. त्याच्यामुळे आपला बाप वर बसलेला आहे, त्याच्यामुळे आपलं कोणी वाकडं या जिल्ह्यामध्ये करत नाही. अशा आविर्भावात आणि अशा या अनुषंगामध्ये हे जे ठेकेदार होते यांनी या जलजीवन मिशनचा जो काही बट्ट्याबोळ केला बरं का, हा विषय मी सातत्याने मांडत आलो. परंतु दुर्दैव असं आहे की आतापर्यंत मी जेवढ्याही तक्रारी केल्या या तक्रारीला कुठल्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची भीक घातली नाही, कुठल्या म्हणजे लोकप्रतिनिधींनी या गोष्टीकडे लक्ष या ठिकाणी घातलं नाही. अक्षरशः खंगाळे साहेब तुम्हाला सांगतो की आपल्या मेहकर तालुक्यात छोट्यात छोटं जरी गाव घेतलं तर जलजीवनचं जे काही इस्टिमेट आहे ते 3 ते 3.5 4 कोटीच्या आसपास आहे. म्हणजे माझं वैयक्तिक लोणीगोळी जे गाव आहे त्या गावामध्ये 4,56,26,000 एवढं इस्टिमेट आहे. संपूर्ण पैसा त्या ठिकाणी खर्च झाला, जी टाकी झाली ती अर्धवट झाली. त्याच्यानंतर जे प्युरिफिकेशन ज्याला आपण जलशुद्धीकरण प्लॅन म्हणतो तो अर्धवट झाला, जी पाईपलाईन आहे ती अर्धवट झाली, पैसे पूर्ण खर्च झाले. माहितीच्या अधिकारामध्ये त्याचा खर्च झालेल्याचा पूर्ण वृत्तांत घेतला, 1 रुपयाही या ठेकेदारांना त्यात ठेवला नाही. अजूनही आमच्या लोणीगोळीला पाणी मिळालं नाही. मी तुम्हाला सांगतो की लोणीगोळीच्या पाणी पुरवठ्याची मी तक्रार जी केली होती तर ती लोणीगोळीची पाण्याची टाकी ही डायनामाइट लावून मी उडवून देईल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी मी निवेदन दिलं होतं, स्टेटमेंट दिलं होतं. परंतु त्या डायनामाइटचाही विचार केला नाही, त्या कुठल्या त्या तुमच्या एस्टिमेट मध्ये जे पैसे खर्च झाले त्याचा विचार केला नाही आणि कोणतीच तक्रार जी आहे ना माझी ग्राह्य न धरता कारवाई झाली नाही. आमसभेमध्ये सन्माननीय केंद्रीय मंत्री आणि आपल्या मेहकर तालुक्याचे जे विद्यमान आमदार आहेत यांच्या अध्यक्षतेखाली ती आमसभा झाली मेहकरला. 7 वर्षात आमसभा झालीच नाही, पहिल्यांदा झाली आणि त्याच्यामध्ये मी हा जलजीवन मिशनचा दोन्ही नेत्याच्या समावेश मांडला आणि त्यांनी मला
आश्वासन दिलं की येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये या सगळ्या ज्या योजना आहेत, म्हणजे मी पर्टिक्युलर डोणगाव, अंजनी बुद्रुक, त्याच्यानंतर मला वाटतं लोणीगवळी आणि गोटी पार्टी या 4 पर्टिक्युलर गावाची मी तक्रार केली होती की बाबा या 4 गावामध्ये ज्या काही समजा जलजीवनच्या काही अर्धवट योजना आहेत त्या पूर्ण करण्यात याव्या. मला त्यांनी आश्वासन दिलं होतं माईक मधनं, आणि तिथं सांगण्यात आलं की 2-3 महिन्यात या योजना पूर्ण होतील. परंतु ती आमसभा होऊन आता 7-8 महिने पूर्ण झाले, परिस्थिती जैसे थे. म्हणून मी आता गुलाबराव पाटील यांची भेट घेतली, त्यांना सांगितलं की तुम्हीच या लोकांना हे कंत्राट दिले, तर तुमच्याच भरोशावर हे लोक त्या ठिकाणी चुकीचं काम करतायत. परंतु वरच्या लोकांचं म्हणणं आहे की आम्ही कंत्राट देतो, आमचा दोष आहे का? हे लोक त्या ठिकाणी व्यवस्थित काम करत नाहीत. तर तुम्ही लोकांनी, जनतेने या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केला पाहिजे, याचा तुम्ही समजा तक्रारी केल्या पाहिजेत, असं ते मला बोलले. पण त्यांनी काय केलं, जाणीवपूर्वक माझं ऐकून घेतलं आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या, संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातल्या जलजीवनची खातेनिहाय त्या ठिकाणी चौकशी लावून ज्या ज्या ठेकेदारांनी या ठिकाणी चुकीचं काम केलंय त्याच्यावर कडक शासन मी करेल, अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी दिलं. त्यात दुसरा विषय असा आहे की आपल्या विदर्भाच्या विकासासाठी जो समृद्धी महामार्ग त्या ठिकाणी जो केलाय, तर त्या समृद्धीचा विदर्भाला निश्चित फायदा होऊन राहिला. परंतु आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे आपला मेहकर तालुका आहे, याच्यामध्ये एक मेहकरला इंटरचेंज दिला आहे, त्याच्यानंतर एक मालेगावला दिला आहे, आणि मधात डोणगाव हे जे गाव आहे, म्हणजे आपल्या परिसरात सर्वात मोठं गाव, सर्वात मोठी बाजारपेठ, जिल्ह्यातच मोठी ग्रामपंचायत येते, आपल्या जिल्ह्यात मोठी ग्रामपंचायत, आणि याच्या आजूबाजूला जवळपास 60 जे खेडे येतं, तर ते त्या ठिकाणी अटॅच येतं. माझी एक मागणी सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री, यांना अशी आहे की हिंदू उदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर डोणगाव तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा या ठिकाणी एक अतिरिक्त इंटरचेंज, म्हणजे ते 2 पेट्रोल पंप जे येतात, तर तिथं एक स्मार्ट सिटी त्यांना एक डेव्हलप करायची आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी काय केलं, मोठा एक भूखंड की भविष्यात ज्यावेळेला समजा काही इंटरचेंज वाढवायचे येतात, तर त्याच्यासाठी एक पर्याप्त जागा त्या ठिकाणी घेऊन ठेवली आहे. आता सध्याच म्हणजे भविष्य करण्यापेक्षा आताच त्या ठिकाणी एक इंटरचेंज आवश्यकता आहे. हे निवेदन मी एक आपल्या नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री नगर विकास मंत्री यांना केलेली आहे. त्याला परत एक कारण असं आहे पंकज साहेब की आता आमडापूरवरनं जो आता रोड लोणीगवळी, गाठबोरी, विश्वी, बेलगाव मार्गे तो केनवरला जोडत आहे. आता हा जो रोड आहे याच्यावर कोट्यवधी रुपये त्या ठिकाणी खर्च होत आहेत, म्हणजे तो ग्रामीण भागातनं चालला. आता सध्या तो रोड झाल्यानंतर या गावातल्या सगळ्या लोकांना लेटेस्ट मध्ये कुठला फायदा होऊन नाही राहिला. बरोबर. परंतु त्या डोणगाव ठिकाणी जर समजा एक इंटरचेंज त्या ठिकाणी निर्माण झाला, तर हे जे गाव आहेत हे आपसुकच काय माहिती का की इंटरचेंजच्या माध्यमातून हे समृद्धी महामार्गाला त्या ठिकाणी जोडल्या जातील. कारण भरपूर रहदारी त्या रोड होणार आहे, म्हणून ही मी मागणी केली की अतिरिक्त इंटरचेंज त्या ठिकाणी देण्यात यावा. म्हणजे काय होईल की या आपल्या मालेगाव आणि मेहकरच्या मधात जे 75 किलोमीटरचं जे अंतर आहे, ते जर का समजा मधात इंटरचेंज झाला तर या सगळ्या लोकांना, म्हणजे व्यापारी येतं, शेतकरी येतं, जे काही समजा विद्यार्थी येतं, या सगळ्या लोकांना समृद्धी इंटरचेंज झाला तर समृद्धीचा अवलंब, समृद्धीचा वापर करण्यासाठी म्हणून सुलभता येईल, म्हणून ती एक मी मागणी केलेली आहे. त्याचबरोबर आमच्या पक्षाच्या म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नामदार आदितीताई तटकरे, ज्या महिला आणि बाल विकास मंत्री आहेत, ज्यांनी लाडकी बहीण योजना जी लाडक्या बहिणीसाठी त्या ठिकाणी इंट्रोड्यूस केली आणि त्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी दिलासा मिळाला. परंतु हे सगळं करत असताना लाडक्या बहीण योजनेसाठी ज्या निधीची तरतूद केली, ही तरतूद करत असताना ज्या दुसऱ्या लाडक्या बहिणी येतात, ज्याच्यामध्ये आपल्या अंगणवाडी सेविका आहेत, त्यानंतर मदतनीस आहेत, त्यानंतर आशा सेविका आहेत की ज्यांनी कोरोना काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं. पण इकडे आता काही लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी निधी देत असताना तो निधी जो इकडे वळवला, त्याच्यामुळे बऱ्याचशा काही दुसऱ्या लाडक्या बहिणी येतात, त्यात अंगणवाडी सेविका आहेत, त्यामध्ये मदतनीस आणि आशा सेविका. आता यांनी काय केलं
की अंगणवाडी सेविका आणि मदतनीसचा पगार वाढवला, बरं. परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी जी आहे म्हणजे 15,000 त्यांचा पगार केला, परंतु हातावर त्यांच्या 9,000च काहीतरी येतात. तर त्यांची एक मागणी होती, नागपूरच्या यशवंत स्टेडियमवर आपल्या बुलढाणा जिल्ह्यासह पूर्ण विदर्भातल्या महिला त्या ठिकाणी म्हणजे एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये उपोषणाला बसल्या होत्या. शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे 5वा दिवस शनिवारचा, 6व्या-7व्या दिवशी अधिवेशनाचं सूप वाजलं, परंतु 5 दिवस त्या महिलांना भेट द्यायला कोणी त्या ठिकाणी आलं नाही. परंतु मी त्या ठिकाणी गेलो आणि योगायोग म्हणजे मी गेलो म्हणून झाला असा विषय नाही, परंतु ज्या दिवशी मी त्या ठिकाणी गेलो शनिवारला, त्या दिवशी महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून काही अधिकारी त्या ठिकाणी आले, तर मी माझंही निवेदन त्या ठिकाणी दिलं होतं. आता अंगणवाडी सेविकेचा जो मानधनाचा विषय की तो त्यांना परिपूर्ण 15,000 देण्यात यावा, मदतनीसचा तसाच विषय, आणि आशा सेविका ज्या आहेत बरं का, ज्यांनी कोरोना काळामध्ये खरंच आरोग्य विभागाला खूप मदत केली, तर त्यांना त्या कोरोना काळामध्ये 1,000 रुपये अतिरिक्त असं एक देण्याचं धोरण शासनानं अवलंबलं होतं आणि 23 महिने त्या महिलांकडनं त्यांनी अतिरिक्त काम करून घेतलं. म्हणजे आपल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या प्रत्येक आशा सेविकेचे 23,000 रुपये शासनाकडे सध्या प्रलंबित आहेत, तर ते देण्यात यावे हा एक विषय मी त्या ठिकाणी मांडला. दुसरी गोष्ट, आपल्या याच्या प्राथमिक शाळेमध्ये ज्या काही शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी म्हणून ज्या काही सेविका त्या ठिकाणी काम करतात, त्यांना फक्त 2,500 एवढं तुटपुंज त्या ठिकाणी मानधन दिलं जाते. आता त्यांना घरचे कामं सांभाळून तिथं मुलांचं जे काही समजा शिजवण्याचं काम आहे, खिचडी शिजवण्याचं काम आहे, ते करावं लागतंय आणि ते जबाबदारीचं काम आहे. म्हणजे दररोज एवढ्या मोठ्या प्रमाणात खिचडी शिजवल्या जाते, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची विषबाधा होऊ नये किंवा सगळ्या स्वच्छता सगळ्या त्यांना सगळे नॉर्म्स पाळावं लागतात, पण पगार फक्त 2,500. आज आता मला सांगा की घरी बसलेल्या लाडक्या बहिणी ज्या आहेत तर त्या 1,500 घ्यायला लागल्या आणि ह्या तिथं जाऊन कामं करतात, त्यांना फक्त 2,500 काम करावं लागतं, मानधन मिळते. म्हणजे त्यांना असं झालं की ते काम करावं का नाही करावं. तर तो सुद्धा विषय मी आदित्यताई तटकरे जे आहेत ना, तर त्यांना मी निवेदनामार्फत प्रत्यक्ष भेट देऊन सांगितलं. त्यांनी मला सांगितलं की त्या बऱ्यापैकी ज्या काही संघटना आहेत त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली आणि या गोष्टीवर साधक बाधक त्या ठिकाणी जो समजा मार्ग आहे तो आम्ही काढू अशा पद्धतीने सांगितलं. चौथा विषय माझा असा होता की आपल्या राज्याचे जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत नामदार शिवेंद्रराजे भोसले, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची मी प्रत्यक्ष भेट घेतली आणि मला सांगायला अभिमान वाटतो की छत्रपती म्हणजे शेवटी छत्रपतीच येतात, आपल्याला अभिमान आहे छत्रपतीचा. तर त्यांनी काय केलं की हा जो विषय हा एवढ्या गांभीर्यानं माझा ऐकून घेतला आणि मला समाधान झालं. शिवेंद्रराजे भोसले यांच्याबद्दल मला थोडी शंका होती, पण अतिशय नम्र आणि अतिशय तत्पर असे कर्तव्य दक्ष जे आपले सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत त्यांच्याकडे मी जो उल्लेख केला तो अमरापूर ते विश्वी हा जो दोपदरी रोड चालू आहे, आता हा रोड जो आहे ना याचं पूर्ण कंत्राट जे गांभीर्यानं विषय ऐकण्याजोगा आहे, हे कंत्राट फलसिद्ध कन्स्ट्रक्शन जे काटे महाराजांचं आहे त्यांच्याकडे आहे. परंतु आता सर्वच्या सर्व काम काटे महाराजांनी करणं आवश्यक होतं, परंतु मधातले काही टप्पे या वरच्या लोकांच्या दबावामुळे काटे महाराजांकडनं तोडून घेऊन काही कंत्राटदार त्या ठिकाणी करत. आता मी बऱ्याच महिन्यापासून जे काही अभिजित प्रफुल्ल सावजी ज्यांना आपण आपल्या तालुक्यामध्ये जितू सावजी नावानं ओळखतो, या माणसाचं जे काही काम आहे मग ते जलजीवनचं असो, माझ्या लोणीतलं काम जलजीवनचं जितू सावजीकडे आहे, अंजनीचंही काम मला वाटतं जितू सावजीकडेच आहे, आणि जे गोटी पार्टीची मी तक्रार केली आणि वरुडची तक्रार केली हे जितू सावजीनं एक किशोर गवाड नावाचे एक शिवसेना शिंदे गटाचे एक कोणी सरपंच आहेत गोटी पार्टीचे, त्यांना दिलेलं आहे. आता या जितू सावजीचा विषय असा आहे की लोकांच्या मनामध्ये एक भ्रम आहे की जितू सावजी हा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेबांचा माणूस आहे आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेबांचा या मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये नव्हे तर पूर्ण विदर्भात राज्यामध्ये आदर आहे. परंतु त्यांच्या आदरापोटी
आपल्या मेकर तालुक्यातली जे काही नागरिक आहेत, काही जनता आहे, जे काही समजा जे काही नेते येतात आमच्यासारखे जे सर्वसामान्य लोक येतात, तर हे लोक काय करतात की खासदार साहेबाला म्हणजे मंत्री महोदयाला घाबरून जितू सावजी तक्रार करत नाही. परंतु हा जितू म्हणजे इकडे काय काय शेम खातो, म्हणजे काय काय तो इकडे गोड बंगाल करतो, याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. परंतु मी मागील 8 महिन्यापूर्वीपासून जे लोणीगवीचं जलजीवनचं काम त्यांच्याकडे आहे, त्या जितू सावजीची मी तक्रार त्या ठिकाणी करतो. एकमेव मी मेकर तालुक्यातला असा मनुष्य आहे की मी जितू सावजी तक्रार करतो. लोक करत नाहीत आणि मला लोक घाबरवतात. वास्तविकता कंत्राटदार आहे, सरकारचा पैसा तो त्या ठिकाणी लाटतो आणि सरकार हे जे पैसे जे टाकते विकास कामावर ते तुमच्या आमच्या सारख्या जे लोक कर भरतात अशा कर धारकांचा तो पैसा आहे. आणि त्या सगळ्या गोष्टीचा अपव्यय त्या ठिकाणी होत आहे. उघड्या डोळ्यानं आपण त्या ठिकाणी पाहतो पण कोणी तक्रार करत नाही. म्हणून मी शिवेंद्रराजे भोसले जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत त्यांच्याकडे मेकर तालुक्यातील अमळापूर ते विश्वी बेलगाव या 2 पदरी रस्त्यातील वरुड ते विश्वी दुसऱ्या टप्प्यातील बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून ते तात्काळ बंद करून रस्त्याची सखोल चौकशी करावी अशा पद्धतीची मागणी केली. म्हणजे अख्खाच्या अख्खा रस्ता जो आहे हा काटे महाराजांनी टेंडर घेऊन घेतलेला आहे. अमळापूर पासून तर आमच्या लोणीगवडी वरुड गावापर्यंत रोड अतिशय चांगला चालू आहे. म्हणजे मी आवर्जून सांगतो की काटे महाराजांच्या या कामामध्ये ना कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी कसूर नाही. ते काम अंदाजपत्रकाप्रमाणे चालू आहे. परंतु त्यांनी तोडून दिलेलं काम म्हणजे जे प्रसिद्ध कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून बालाजी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स नावाची जी कंपनी आहे जे अभिजित प्रफुल्ल सावजी त्याचे ओनर आहेत, तर त्यांना दुसरा टप्पा जो दिला वरुड पासून तर विश्वीपर्यंत अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे. म्हणजे त्या ठिकाणी जे काही त्यांनी सिमेंट टाकलेलं आहे तर ते सिमेंट आता आम्ही त्या दिवशी पाहायला गेलो तर असं हातानं असं उकरून येते. त्याच्यानंतर आम्ही काटे महाराजांचं जे काम पाहतो त्या ठिकाणी व्यवस्थित लोखंड वापरले जाते, व्यवस्थित त्या ठिकाणी सिमेंटचा दर्जा जो आहे म्हणजे दर्जेदार सिमेंट वापरले जाते ते आम्ही इकडे पाहतो. आणि त्याची तुलना ज्यावेळेस वरुड पासून इश्वीपर्यंत करतो तर मी तुम्हाला अतिशय जाणीवपूर्वक गांभीर्यपूर्वक सत्य परिस्थिती सांगतो की इकडे काटे महाराज सिमेंट मध्ये लोखंड टाकतात आणि तिकडे जितू सावजीनं इथून तिथून जो रोड केला म्हणजे गाठबोरीपर्यंत जो रोड केला त्याच्यामध्ये साधा एक ताराचा असं म्हणजे गज सुद्धा टाकलेला नाही. याच्यावरनं असं लक्षात येते की या माणसाला काय वाटतं की कोणी याची तक्रार करणार नाही आणि करतही नाही कोणी तक्रार. मला अपेक्षा होती की वरुडच्या किंवा मग गाठबोरीच्या विश्वच्या लोकांनी तक्रार करायला पाहिजे. तक्रार कोणी केली नाही. शेवटी नाईलाजानं मी त्यांची तक्रार केली आहे आणि मला शिवेंद्रराजे भोसले साहेबांनी आश्वासन दिलं की या गोष्टीची सखोल चौकशी होईल आणि जर समजा हा जितू सावजी हा जर दोषी आढळला तर त्याच्यावर ब्लॅक लिस्टेड म्हणजे त्याला ब्लॅकलिस्ट करण्याची सुद्धा कारवाई करून हे काम पूर्ववत काटे महाराज सारख्या चांगल्या ठेकेदाराला त्या ठिकाणी देण्यात येईल. अशा पद्धतीने मी नागपूरला या तक्रारी केल्या आहेत. आता बघू की या मस्तवाल अशा या ठेकेदारावर काय काय कारवाई होते. जलजीवन मिशनचा त्या ठिकाणी सरकार आणि राज्य स्तरावर काय त्या ठिकाणी निर्णय होतो आणि अंगणवाडी सेविकेचा एवढ्या मी तक्रारी त्या दिल्या. आणि या माध्यमातून ज्या काही समजा वाईट गोष्टी घडतात त्याच्यावर मी बोट ठेवण्याचा प्रयत्न केला आणि ज्या काही चांगल्या गोष्टी तुम्ही मगाशी मला म्हटलं की मी चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणतो. यावेळेला मी आवर्जून सांगतो या हिवाळी अधिवेशनामध्ये माझी एक नाराजी होती की विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात साहेब हे आता एका वर्षापूर्वीपासून आपल्या मेकरचा कायापालट करणार, लोणारचा समजा त्या ठिकाणी काहीतरी मोठा विषय करणार, लोणावळा करणार, तर त्या गोष्टी मला काही कुठं दिसत नव्हत्या. परंतु या अधिवेशनामध्ये सिद्धार्थ खरात साहेबांनी माझा जो जलजीवनचा जो विषय माझी जी मागणी आहे ती त्यांनी त्यांच्या परिणाम विधान भवनामध्ये ताकदीनिशी मांडली. म्हणजे जलजीवनचा जो काही आहे म्हणजे त्यांनी तर माझ्यापेक्षाही डिटेल त्या ठिकाणी 150 या योजना चालू येतं लोणार आणि मेहकरला. मेहकरला जवळपास 50 ठिकाणी आणि तिकडे समजा 41 ठिकाणी कामाचे चालू येतं. त्याच्यापैकी फक्त आणि फक्त 6च काम पूर्ण झाले हे डिटेल त्यांनी विधानसभेमध्ये त्या ठिकाणी हाऊसमध्ये मांडलं. तर मी तुमच्या या आपल्या या विदर्भ सत्यजितच्या माध्यमातून सिद्धार्थ खरात साहेबांचे म्हणजे आभार मानतो
आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी मेहकर तालुक्यातल्या जलजीवन सारख्या ज्वलंत प्रश्नावर त्या ठिकाणी आवाज उठवला. त्या ठिकाणी विधानसभेमध्ये त्यांनी हा विषय सभापतीच्या आणि राज्य सरकारच्या लक्षात आणून दिला. मी पुनश्च एकदा सिद्धार्थ खरात साहेबांचे आभार तुमच्या माध्यमातून या ठिकाणी मानतो. आपण आता जिल्हा परिषद सर्कलवर येऊ. तुमच्या तक्रारी झाल्या, मंत्र्यापर्यंत पोहोचले तुम्ही. जिल्ह्यासह जलजीवन असेल, अंगणवाडी सेविका असेल, इंटरचेंज असेल, रस्ता असेल, काटे महाराज असेल, जेतू सहज असेल, या सर्व भानगडी तुमच्या 1-1.5 वर्षापासून चालू येतात. त्याचा पाठपुरावा आधी चालू आहे. बिलकुल यश येईल नाही येईल हा नंतरचा भाग आहे, कारण तक्रारी भरपूर मोठ्या आहेत तुमच्या. त्याच्यामुळे ताबडतोब त्याच्यावर कारवाई होईल असं काही शक्य नाही. कारण काही गोष्टी तुम्हाला बी समजतात, आम्हाला बी समजतात, थोडा अधिकाऱ्याला बी समजतात. त्याला वेळ लागेल, पण यश मागे पुढे तुमच्या प्रयत्नात येईल असं वाटतंय. जिल्हा परिषद सर्कल विषयी काय मत आहे तुमचा आज? आता जिल्हा परिषद सर्कलचा विषय थोडासा आहे की पूर्वीला माझं गाव लोणीगवळी गाव हे डोणगाव जिल्हा परिषद सर्कल या सर्कलच्या अंडरमध्ये होतं. परंतु आता जे काही नवीन जी काही समजा रचना झाली या रचनेमध्ये अंजरूड, लोणीगवळी हे आमचे जे डोणगाव सर्कलमध्ये असलेले गाव आहेत ते अंजनी सर्कल सोबत ते या ठिकाणी जोडले आहेत. म्हणजे आता प्रत्यक्ष यावेळेस आम्ही आता अंजनी सर्कलमध्ये, परंतु डोणगावच्या शेजारी असलेलं जे अंजनी सर्कल आहे, म्हणजे ज्या सर्कल मधनं आमचं दररोज मेहकरला जाणं येणं आहे, म्हणजे प्रत्येक वेळेला आम्ही जरी डोणगावमध्ये होतो परंतु अंजनी सर्कलमध्ये ज्या काही समस्या येतात, म्हणजे मी डोणगावला असताना सुद्धा मी ज्या जलजीवनचा विषय येतो आणि अंतर्गत रस्त्याचा अंजनीला सुद्धा मांडलेला आहे, कारण ते आमचं दररोजचं दळणवळणाचं गाव आहे. या सर्कलमध्ये पूर्वीचे जे काही जिल्हा परिषद सदस्य होते, म्हणजे मी प्रत्येक वेळेला थोडस एक आश्चर्य करतो या सगळ्या गोष्टीबद्दल की आमच्या अंजनी सर्कलमध्ये जे पूर्वीचे जिल्हा परिषद सदस्य होते आशिष भाऊ रहाटे, ते स्वतःला आता म्हणजे आमदारकीचे स्वतः कॅन्डिडेट ते स्वतःला समजतात. जनता नाही समजत, ते स्वतःच आमदारकीचे स्वतःला कॅन्डिडेट समजतात आणि स्वतः आमदार सारख्या झाल्यासारखेच ते वागतात. म्हणजे ते एक गाणं आहे ना, ते मला आमदार झाल्यासारखं वाटतं, ते तसे सध्या आमदार झाल्यासारखंच त्यांना वाटतं. परंतु मागच्या 5 वर्षामध्ये या महाभागाचा, या आशिष रहाटे नावाच्या व्यक्तीचं एकही काम त्या अंजनी सर्कलमध्ये नाहीये. एक काम म्हणजे मी तर म्हणतो की 1,000 रुपये मिळवा आणि आशिष रहाटे यांनी अंजनी बुद्रुक सर्कलमध्ये केलं काम त्या ठिकाणी कळवा, असं म्हणायला काही हरकत नाही. या माणसाची एक साधी पाटी त्या सर्कलमध्ये नाही, एक साधी पाटी की बाबा या कामाचं यांनी उद्घाटन केलं का, समजा या सगळ्या गोष्टीचा निधी खेचून आणला, एकही काम आशिष रहाटेनं या सर्कलमध्ये केलं नाही. आणि जर केलं असतं जर का, तर मग अंजनीची जी पाणी पुरवठा आहे ती तशीच राहिली नसती. खंडाळ्याचा त्या ठिकाणी आपल्या मेहकरच्या शेजारी असताना विकास झाला असता, शेंडल्याचं काम झालं असतं, पिंपरीमाळीचं काम झालं असतं, परंतु आशिष रहाटेनं कुठल्याही प्रकारचं काम त्या ठिकाणी जिल्हा परिषद किंवा शासन स्तरावरून त्या ठिकाणी खेचून आणलेलं नाही. म्हणजे हा जो अंजनी बुद्रुक जिल्हा परिषद सर्कल आहे हा कायमच उपेक्षित आणि दुर्लक्षित राहिलेला मतदारसंघ आहे. खूप सारे कामं येतात की जे या लोकांनी केलेले नाहीत, ते त्या मतदारसंघामध्ये करण्याची आवश्यकता आहे. अंतर्गत रस्त्याचाही प्रश्न तसाच आहे, पाणी पुरवठ्याचा विषय तसाच आहे. त्याच्यानंतर जे काही इतर आहेत म्हणजे ज्याला आपण विकासात्मक कामं म्हणता नाही येणार, परंतु शेतकऱ्यांना शेतरस्त्याचा एक मोठा प्रश्न आहे. कोणीही त्या ठिकाणी त्या शेतरस्त्याकडे लक्ष देत नाही. घरकुलाचा विषय त्या ठिकाणी आहे की घरकुलं अर्धवट झालेले येतात. जो काही निधी आहे जो लाभार्थ्यापर्यंत पोचायला पाहिजे, तर तो अधिकारी राज असल्यामुळे, म्हणजे आता बऱ्याच दिवसापासून निवडणुका नाहीत, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे लोकप्रतिनिधी सध्या आपल्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये नाही येतं. त्याच्यामुळे अधिकाऱ्यांनी जो काही अतिरेक लावलेला आहे याच्यामध्ये घरकुल लाभार्थी असो किंवा विहिरीच्या ज्या काही गोष्टी येतात, म्हणजे विहिरीच नाहीत. सुरुवातीला कसं व्हायचं की जिल्हा परिषद पंचायत समितीमधून विहिरी यायच्या, आता पाठपुरावा नाही, कुठले सदस्य नाहीत, सभापती नाही आणि अधिकाऱ्याला काही घेणं नाही, त्यामुळे लोकांना विहिरी मिळत नाहीत. अशा खूप साऱ्या ज्या काही अंजनी बुद्रुक सर्कलमध्ये समस्या आहेत त्या सोडणं आवश्यक आहे. ठीक आहे. नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तुम्ही पाहिलाच आणि महापालिकेच्या सुरू झाल्या, याच्यामध्ये महायुती किंवा महाविकास आघाडी झाली नाही. स्थानिक पातळीच्या निवडणुका असतात, त्या कार्यकर्त्याच्या निवडणुका असतात, त्याच्यामुळे वरच्या नेत्यांनी बी त्याच्यावर काही जास्त जोर दिला नाही. आणि स्थानिक पातळीवर तुमच्या परीनं पाहून घ्या, सर्व लढलेले ते
तर जिल्हा परिषदला परिस्थिती कशी राहील हे आज तरी सांगता येणार नाही. कारण निवडणुका कधी होतील हे सांगता येत नाही सध्या. कारण न्यायालयामध्ये काहीतरी विषय आरक्षणाचा चालू आहे. त्याच्यामुळे फेब्रुवारीत होतात का मार्च मध्ये का एप्रिलमध्ये का होतच नाही. तर ते काही सांगता येत नाही. सरकारचं आपण 4 वर्षापासून पाहायला लागलो की लोकशाही आपल्या भारतामध्ये का काय काही समजून नाही राहिला लोकांना. नाही बरोबर आहे की नाही, साहजिक नाही विषय. लोकशाही कशाला म्हणायला पाहिजे किंवा मुद्दा संपायला लागली तुमची तर त्याच्या अगोदर त्या निवडणुका कुठेतरी व्हायला पाहिजेत. कायद्यानुसार काहीतरी पुढे करायचं आणि कायद्याचा आधार घेऊन निवडणुका लांबवायच्या हे काही बरोबर नाही. पण ते जे असेल ते असेल त्याच्याशी काही घेणं नाही आपल्याला. महायुती जर नाही झाली समजा कदाचित मग तुम्ही स्वतंत्र लढणार का? नाही, आता नाही झाली तर काय करू. याच्या आधी महायुती आणि महाविकास आघाडी, आता महाविकास आघाडीवर बोलण्याचा अधिकार नाही. तुमचा महायुतीचा विषय कसं आहे की सारखा विषय तर म्हणून तुला सांगतो की ज्या वेळेला हे वरचे जे नेते येतात खासदारकीची निवडणूक येते त्यावेळेस हे महायुती किंवा महाआघाडी करतात. बरोबर आहे. आमदारकीची ज्यावेळेस समजा निवडणूक येते म्हणजे यांना सुलभ आणि सोप्या समजा या निवडणुका गेल्या पाहिजेत म्हणून काय करतात की आपण सगळे तीन पक्ष एका ठिकाणी आहे. आणि ज्या वेळेला कार्यकर्त्याची निवडणूक ज्यावेळेस येते तर त्यावेळेला हे लोक काय करतात, कार्यकर्त्याला त्या ठिकाणी वाड्यावर सोडतात. आता या गोष्टीचा जो काही समजा दुष्परिणाम आहे तर तो आमच्यासारख्या ज्या काही समजा कार्यकर्त्यावर जो व्हायचा तो झाल्याशिवाय राहत नाही. कारण काय की आता 3 पक्ष ज्यावेळेला एका ठिकाणी येतात, बरोबर, 3 पक्षाची ताकद ज्यावेळेला लागते तर त्यावेळेस विजय हा सुलभ होतो. बरोबर. आणि ज्यावेळेस आपण एकत्रित एकटं ज्यावेळेस लढतो तर त्यावेळेला ती निवडणूक निश्चितच त्या ठिकाणी अवघड जाते. आता याचा दुष्परिणाम या लोकांवर पण होते. म्हणजे मी तर असं म्हणतो की आपल्या मेहकर तालुक्याचा विषय घेऊ आपण, जिल्ह्याभराचं घेण्यापेक्षा मेहकर तालुक्यामध्ये महायुतीमध्ये शिंदे गट आहे. निश्चित शिंदे गटाची ताकद त्या ठिकाणी जास्त आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची काही ना काही ताकद आहे ना, किंवा मग बीजेपीची सुद्धा या ठिकाणी ताकद आहे. या नगरपालिकेमध्ये पूर्ण पॅनल त्या ठिकाणी जर बीजेपीचं उभं राहू शकते, नगराध्यक्षाचा उमेदवार राहू शकते तर ताकद आहे. बरोबर. किंवा राष्ट्रवादीची आमच्या 10 उमेदवार उभे होते, 4 लोकांना आम्ही पाठिंबा दिला म्हणजे पर्यायानं 14 लोक त्या ठिकाणी उभे होते. म्हणजे आमची पण या ठिकाणी बऱ्यापैकी ताकद आहे. डॉक्टर शिंदे साहेबांनाही राष्ट्रवादीवर मतं पडले तर, सायलीताई सावजींनाही त्या ठिकाणी राष्ट्रवादीवर मतं घड्यावर पडले तर, सरदार साहेबांनाही पडले तर, म्हणजे आमची ताकद आहे. परंतु काय या आपल्या मतदारसंघामध्ये शिंदे सेनेचे जे प्रमुख आहेत, प्रतापराव जाधव साहेब असो, डॉक्टर रायमुलकर साहेब असो, या लोकांना काय की जे मित्र पक्ष आहेत ते वाढू द्यायचे नाहीत. म्हणजे मित्र पक्षातनं एक साधा जिल्हा सदस्य येऊ द्यायचा नाही, किंवा मग त्यांना कॉटन मार्केटमध्ये येऊ द्यायचं नाही, किंवा मग त्यांना नगरपालिकेत साधा नगरसेवकही होऊ द्यायचं नाही. म्हणून ते काय करतात, अशा निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढतात. परंतु मी म्हणजे अभ्यास पूर्ण तुम्हाला सांगतो की डॉक्टर रायमुलकर साहेबांची जी हार झाली ती केवळ आणि केवळ मित्र पक्षाला त्या ठिकाणी सन्मानानं वागणूक न दिल्यामुळे आणि मित्र पक्षामध्ये पूर्ण मतदारसंघात असलेले जे काही आमच्यासारखे छोटे मोठे कार्यकर्ते आहेत अशा लोकांना समाविष्ट करून न घेतल्यामुळे 4,500 मतांनी त्या ठिकाणी डॉक्टर रायमुलकर साहेबांचा त्या ठिकाणी पराजय त्या ठिकाणी झाला. म्हणजे 4,500 मतं वाढवण्याची ताकद त्या ठिकाणी बीजेपीत सुद्धा होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होती. फक्त निवडक काही जे समजा आमचे शीर्षस्थ जे काही नेते येतात, जे दररोज करून मेकरपर्यंत येतात आणि मे करून फक्त घरी जातात, अशा लोकांना फक्त सोबत ठेवायचं, महायुती आहे असं फक्त स्टेजवर दाखवायचं आणि जे काही मतदार येतात अशा लोकांना वाऱ्यावर सोडायचं. तर याचा दुष्परिणाम डॉक्टर रायमुलकर साहेबांवर झाला. म्हणजे मी स्पष्टपणे सांगतो, डॉक्टर रायमुलकर साहेब जे पडले ते केवळ आणि केवळ बीजेपी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोबत न घेतल्यामुळे किंवा त्यांच्या योग्य तो मान सन्मान न केल्यामुळे. आणि तशीच परिस्थिती आता या नगरपालिकेत सुद्धा होणार आहे. तशीच परिस्थिती महायुती जर नाही झाली तर शिंदे सेनेची पूर्ण ग्रामीण भागामध्ये होणार आहे. कारण ग्रामीण भागामध्ये आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बीजेपीपेक्षा शक्ती जास्त आहे. आणि यांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा जर समजा असाच हेकेखोरपणा केला किंवा स्वतःच आपण म्हणजे मोठा भाऊ आहे, आपल्याला बीजेपीचं काम नाही, आपल्याला राष्ट्रवादीचं काम नाही, असं जर हे करतील बरं का, तर तो म्हणतो निश्चितच त्या ठिकाणी शिवसेनेला त्या ठिकाणी जबरदस्त झटका बसणार आहे आणि त्याचा तोटा त्यांना सहन करावा लागणार आहे.
तीच परिस्थिती महाविकास आघाडीची सुद्धा आहे की महाविकास आघाडीमध्ये सुद्धा ज्यावेळेस वरचं निवडणूक येते, म्हणजे आता उबाटा गटाला त्या वेळेस आपल्याला आमदारकी लढायची होती, त्यांनी काँग्रेसला सोबत घेतलं. आणि आता काय केलं की या नगरपालिकेच्या या एका पदासाठी त्यांनी एकदम काँग्रेसला त्या ठिकाणी डावललं. पण त्यांची परिस्थिती तशी होणार आहे कारण आपल्या मतदारसंघामध्ये ग्रामीण भागामध्ये काँग्रेसची अजूनही पकड आहे. आणि उबाटाला जर आता समजा काँग्रेसची साथ जर नाही मिळाली तर उबाटा शिवसेनेचं सुद्धा त्या ठिकाणी पानिपत होणार आहे, झाल्याशिवाय राहणार नाही. पण माझी तर विनंती आहे, आमच्या वरिष्ठ लोकांना मी विनंती करतो की येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये शिंदे गटाच्या लोकांना कन्व्हिन्स करून त्यांना त्यांचा तोटा समजून सांगून युती करायला भाग पाडायला पाहिजे. आणि जर समजा त्यांनी नाही युती केली तर आम्ही आमच्या परीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट स्वबळावर त्या ठिकाणी उमेदवार उभे करणार आहे, ताकदीनिशी लढणार आहे आणि निवडून सुद्धा आणणार आहे. झालं तुमचं करायला काही अजून परत विसरले असेल काही? नाही ना, या संदर्भात तर झालं आता सगळं जे होतं ते. जे नाही करायचं ते बी बोलून गेले तुम्ही, आहे का नाही? नाही, हे बोलणं आवश्यक आहे. हे जे बोलणं आहे ना हे आवश्यकच आहे. जे नाही बोलायचं ते बोलून गेलो असा विषयच नाही. माझं तर असं म्हणणं आहे की ह्या गोष्टी सगळ्या तालुक्यातल्या लोकांनी बोलायला पाहिजे. जसं कालचा तुमचा एक व्हिडिओ पाहिला मी, तुम्ही आता त्या आपल्या मल्टीच्या जवळचा जो समजा विषय मांडला, पश्चिमात हे काम तुमचं नाहीये. ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या मेहकरात आतापर्यंत जे लोक उभे राहिले, ज्यांना मेहकरातले मतं घ्यायचे होते, त्यांनी याच्या पुरी मांडायला पाहिजे होता. तसाच विषय आमच्या ग्रामीण भागामध्ये झालेला आहे. तुम्ही पहा, प्रत्येक ठिकाणी कामाचा भंड पडलेला आहे, प्रत्येक ठिकाणी. म्हणजे आता संभाव्य उमेदवार जे आहेत शिंदे गटाचे, की श्याम इंगळे नावाच्या रूपानं कोणीतरी आता ते या ठिकाणी एक कंत्राटदार येतात, ते उमेदवार म्हणून देऊन राहिले. परंतु काल मी त्यांचा आरेगावचा जो रोड आहे, डोणगाव आणि आरेगाव या रोडवर जाऊन आलो. त्याचे माझ्याकडे फोटो आहेत. त्या रोडचे जवळपास 50% निधी जी आहे तर ती काढून घेण्यात आलेली आहे. म्हणजे आज मी बुलढाण्याला जाणार आहे आणि त्या कामाचे जे काही बिल आहे तर मी प्रत्यक्ष त्यांच्याकडनं 1-5-6 दिवसात मिळवणार आहे. श्याम इंगळे नावाचा जो उमेदवार, संभाव्य उमेदवार, की ज्याला तिकीट शिंदे गट देणार आहे असं आम्ही ऐकलं, त्याचं काम त्या ठिकाणी असं आहे की पैसे काढून घेतले, अजून त्या ठिकाणी असा मुरमाचा खडा सुद्धा टाकला नाही. आता हे असे उमेदवार जर समजा स्वतःचे काम आणि निवडणुकीत उभं राहायचं तरी सुद्धा जर करत नाही तर यांच्याकडनं जनता अपेक्षा काय करणार आहे? ठीक झालं. तुम्हाला बोलायचं संतोष भाऊ काही? ते प्रशांत पाटील सगळे ओळखता तुम्ही त्यांना. एक चांगलं कार्य आहे त्याचं, एकनिष्ठपणा असतो त्याचा, आणि कोणती बी मागणी असो, कोणती तक्रार असो किंवा काही गोष्टी असो, ते पाठपुरावा सतत करत राहतात. हा फार महत्वाचा विषय आहे त्यांचा. म्हणजे तात्पुरता एक कागद कामापुरता सरकवायचा, त्या गोष्टीला काहीतरी बाकीचं समजून घ्या तुम्ही, काहीतरी करून असे अनेक मंडळी आहेत आपल्या बुलढाणा जिल्ह्यात असेल, महाराष्ट्रात असेल, पण तसे ते काही करत नाही. तर प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा शेवटपर्यंत त्या तक्रारीची म्हणजे काय म्हणतो यश आलंच पाहिजेत यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. 1-1.5 वर्षापासून वेगवेगळे प्रश्न मांडलेले तुम्ही ऐकलं त्यांच्या तोंडूनच आता. आणि जिल्हा परिषदसाठी इच्छुक येतं कार्यकर्त्यांची बाजू सुद्धा मांडली त्यांनी. किंवा जेव्हा लोकसभा विधानसभा असतात तेव्हा हे लोक महायुती महाविकास आघाडी करतात. जेव्हा कार्यकर्त्यावर वेळ येते तेव्हा हे स्वतंत्रपणे होतात. मग कार्यकर्त्या उमेदवारी किंवा निवडणूक कशाच्या भरोश्यावर समोर जायचं, कारण 3 पक्षाचं बळ आणि एका पक्षाचं बळ यामध्ये फरक पडतो. ठीक आहे, आता तो राजकीय नेत्यांचा आणि राजकीय वरिष्ठ पातळीवरचा विषय येतो, आपला काही विषय नाही येतो. आणि नगरपालिकेमध्ये जे अवघड झाले म्हणजे वेगवेगळे झालेले प्रत्येक ठिकाणीच जिथं जिथं वेगवेगळे लढले तिथं प्रत्येकाची ताकद प्रत्येकाला यावेळेस समजून येणार आहे. म्हणजे महाविकास आघाडी महत्वाची का महायुती महत्वाची का वेगवेगळं महत्वाचं हे आपल्याला या 21 तारखेला समजणारच आहे. त्यानंतर जिल्हा परिषद आहेतच. अंजनी सर्कलमध्ये आपली प्रशांत भाऊची इच्छा आहे. म्हणजे राष्ट्रवादी करून तर त्यांचं तिकीट आपण फायनलच समजू, कारण राष्ट्रवादीचं काम करतात ते. पण जर महायुती झाली तर मग त्यांना तिकीट मिळेल नाही मिळेल हे आपल्याला सध्यात कधी काही सांगता येत नाही. तुम्ही आले, वेळ दिला, अनेक गोष्टीचा उलगडा केला, तुम्हाला यश येऊ आणि जनतेचे कामं होत राहू. ठेकेदार जरी असतील तर कोणी 2 पैशासाठीच काम करत असते, तरी सुद्धा ते काम कमीत कमी 80-90% तरी पूर्ण व्हायला पाहिजे अशी जनतेची अपेक्षा असते. पण त्याच्यामध्ये भानगड अशी आहे, आता आम्हाला बिल्ला फोन येतात की मला हे इथं निकृष्ट झालं चला, तिथं निकृष्ट झालं चला.
मला एक म्हणायचं, जेव्हा तुम्ही सांगले बा काम चालू आहे आता विषय वगैरे ते, हो. ती तक्रार तुमची साहजिक आहे आता करणं, की बा निकृष्ट ताबडतोब चालू आहे, ती साहजिक आहे. काही काही ठिकाणी असं होतं की बा 2-2, 3-3 वर्ष त्या कामाला होऊन जातात, बिलं काढून घेतात ठेकेदार आणि नंतर निकृष्ट म्हणतात त्या कामाला. मग त्या गोष्टीला काही फायदा आहे का? जेव्हा डोळ्यासमोर आपल्याला दिसायला लागले की बा हे निकृष्ट आहे, त्याच वेळी जर अडवलं ते, तर काही ना काही फरक पडेल ना त्या गोष्टींमध्ये, पडेल का नाही? ठेकेदार बी काम चांगलं करल, लोकप्रतिनिधी सुद्धा लक्ष देतील. थोडी परिस्थिती वेगळी असू द्या, तुम्ही आले, वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. धन्यवाद.